नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना। आज आपण या ठिकाणी झटपट रोमन संख्यांवरची माहिती आता काय करणार आहोत, आपण बघणार आहोत। तर रोमन संख्या चिन्ह यांना आपल्या आंतरराष्ट्रीय लिपीमधले अंक कसे असतात त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात स्कॉलरशिपमध्ये, शिष्यवृत्तीमध्ये, बरोबर। तर आपल्या सगळ्यांचे हे मार्क आपल्या हातचे असतात, फुकटचे असतात, चुकायला नाही पाहिजे, त्यामुळे लक्ष द्या व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघा रोमन संख्या चिन्ह जे आहेत यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ही जी उभी एकच रेष आहे याला आपण 1 म्हणतो, ठीक आहे। हे जे व्ही आपल्याला दिसतंय त्याला आपण 5 म्हणतो। हे एक्स आहे याला आपण या ठिकाणी 10 लक्षात ठेवायचंय। आता बघा आय व्ही एक्स याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं, LCD मॉनिटर। आपल्या घरामध्ये LED टीव्ही आहे, जुन्या टीव्ही होत्या LEDच्या अगोदर येण्याच्या, त्याला आपण LCD म्हणायचो, बरोबर आहे। तर मग काय लक्षात ठेवायचं बघा, IVX LCD मॉनिटर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपण कॉम्प्युटरचा जो डेस्कटॉप असतो त्याला आपण मॉनिटर म्हणतो, ठीक आहे। तर लक्षात राहील का मग बघा, L म्हणजे काय आहे 50, C म्हणजे चढत्या क्रमाने 100, D म्हटलं की काय येईल 500 आणि M म्हटलं की काय येईल 1000। राहील लक्षात। बघा आता मी या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह तुमच्या समोर दिलेली आहेत। आता फॉर एक्झाम्पल आपण आता याची काही थोडीशी नियम लक्षात घेऊया। बघा जर मी या ठिकाणी 1 ही संख्या लिहायची म्हटलं तर या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह 1 असं आहे। 2 जर मी असं लिहिलं तर रोमन संख्यांची चिन्ह अशी आहेत। 3 जर मला लिहायचं म्हटलं तर 1 2 3 अशा आहे। पण आता या ठिकाणी मी 4 जर लिहिलं तर मला या ठिकाणी 4 रेषा मारता येणार नाहीत। यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, मी इथं लिहिलंय, किती लिहिलंय, हे किती आहे 5। आता या 4 आणि 5 चा काय संबंध आहे असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल। तर बघा आपल्याला मोठ्या संख्येतून एक लहान जर संख्या वजा केली तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं। बघा हे 5 आहे, या 5 च्या डावीकडून आपण ज्यावेळेस जी संख्या लिहितो त्यावेळेस त्या उजवीकडची संख्या, त्या डावीकडची संख्या या उजव्याकडच्या संख्येमधून डावीकडची संख्या काय करावी लागते, वजा करावी लागते। रोमन संख्या चिन्हामध्ये हेच महत्त्वाचं आहे। एक संख्या चिन्ह 3 पेक्षा जास्त वापरता येत नाही। उदाहरणार्थ 1 ला 1, 2 ला 2 रेषा, 3 ला 3 रेषा, 4 ला 4 नाही वापरता येणार, म्हणून 5 मधून डावीकडे 1 लिहायचं। 5 मधून 1 गेलं खाली किती राहतील, 5 मधून 1 गेल्यावर खाली किती राहतील 4। तसंच बघा या ठिकाणी 5चं चिन्ह 5 आहे, 5चं चिन्ह तर दिलेलंच आहे। 6चं चिन्ह बघा 5च्या पुढे 5च्या उजवीकडे 1 आहे, म्हणजे 5च्या पुढे 1 याचा अर्थ काय आहे 5 अधिक 1 बरोबर 6। बघा मित्रांनो इथं हे लक्षात घ्या, एकदा हे लक्षात आलं की मोठ्यात मोठ्या संख्येचा सुद्धा आपल्याला संख्या या रोमन अंकामध्ये लिहिता येतील। बघा 4चं कसं लिहिलं आपण, 5 मधून 1 वजा 4 केलं, 5 कसं आहे असं चिन्ह आहे, 6 कसं आहे 5 अधिक 1। उजवीकडून जर तुम्ही लिहिलं तर बेरीज होणार, पण त्या चिन्हाच्या डावीकडून जर छोटा अंक लिहिला तर त्याची ती वजाबाकी होणार। म्हणजे डावीकडे आपण रोमन संख्येच्या जर आता ही व्ही आहे त्याच्या अलीकडे आपण आय लिहिलंय, याचा अर्थ काय आहे 5 मधून 1 वजा केलं, पण या व्हीच्या उजवीकडून जर आपण एक अंक लिहिला तर त्याचं उत्तर किती येणार आहे 6। तर आता बघा 7 साठी काय लिहावं लागेल, 5 अधिक 6 1 आणि 1 7, बरोबर। 8 साठी काय लिहावं लागेल, 5 6 7 आणि हे 8। आता हे चिन्ह 3 पेक्षा जास्त नकोय, मग आता 9 ला कसं लिहायचं, तर आपण 9 कसं लिहिणार, तर बघा या ठिकाणी आता मी 5च्या पुढे 6 7 8 9 असं नाही लिहिता येणार, बरोबर आहे। तर मग हे 4ही संख्या चिन्ह मला एकाच याच्यामध्ये लिहिता येणार नाहीत। मला काय लिहावं लागेल, 10 साठी आपण जे घेतलेलं आहे ते, आणि त्याच्या डावीकडे 1 लिहिणार का उजवीकडे 1 लिहिणार, आता डावीकडे जर आपण 1 लिहिलं तर काय होईल, 10 मधून 1 काय होईल ते वजा होईल, म्हणजे याचं उत्तर काय येईल आपल्याला 10 वजा 1 9। ओके थांबव दे, काय म्हणताय। आता यामध्ये बघा IX लिहिलं म्हणजे डावीकडे 1 आहे X चिन्हाच्या, डावीकडे असल्यावर आपण त्या अंकामधून तो अंक काय करत असतो, वजा करत असतो, ठीक आहे। आता 11 कसं लिहिणार बघा, 11 म्हणजे काय असतं 10 अधिक 1, अधिक करायचं आहे म्हणजे उजवीकडे लिहायचं, डावीकडे लिहिल्यावर काय होतं कमी होतं। आता या दोन रोमन संख्या चिन्हामध्ये बघा, हे जे वरचं चिन्ह आहे हे 9चं आहे, हे खालचं जे चिन्ह आहे हे 11चं चिन्ह आहे, म्हणजे काय
तो संख्या उजवीकडे आपण जर लिहिली तर त्याची बेरीज होते, जर संख्या आपण डावीकडे लिहिली तर त्याची काय होते, वजाबाकी होते. म्हणजे x 10 साठी आहे, x 9 आणि xi काय होईल 11. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. मग आता 12 कसं लिहायचं बरं? बघा आता 12 आपण लिहूया. सर्वांना आता 1 ते 10 पर्यंतची सगळी ओळख लक्षात आली असेल. 12 कसं लिहायचं? 10 अधिक 2. 13 कसं लिहिणार? 10 अधिक 3. पण आता हे 14 साठी आपल्याला हे जमेल का? x अधिक 4 वेळेस घेता येईल का? नाही जमणार. 4 वेळेस एक चिन्ह आपल्याला 4 वेळेस सलग घेता येत नाही. तर त्यासाठी 10 पुन्हा नंतर या ठिकाणी बघा आता हे किती झालं? 10 अधिक 5 15. परंतु ज्या संख्येच्या अलीकडे जर आपण लिहिलं तर त्या ठिकाणी वजा होतं. मग बघा 10 अधिक हे किती आहे? 4. बरोबर आहे की नाही? 10 घेतलं, पुन्हा आपण काय केलं? आता याला 1 म्हणायचं नाही बरं का. या चिन्हाच्या 5च्या डावीकडे आहे, लगतची संख्या बघायची, लगतचं चिन्ह बघायचं. लगतचं चिन्ह म्हणजे काय आहे? या ठिकाणी 5 आहे, 5च्या डावीकडे 1 आहे. म्हणजे 5 मधून काय करायचं आपल्याला? 1 वजा केलं. 10 अधिक 4 बरोबर किती झाले? 14 झाले. असं लक्षात ठेवायचं, लगतच्या चिन्हाच्या अलीकडे. ठीक आहे. जर आपण लहान संख्या लिहिली त्याच्या डावीकडे तर समजायचं ती वजा करायची आहे. आता या ठिकाणी बघा 19 कसं लिहिणार बरं? 2 वेळेस 20 आहे की नाही? आता हे किती झालं? 10 अधिक 10 20. पण मी या xच्या अलीकडे जर 1 लिहिलं तर याचा अर्थ काय होतो? 10 अधिक 9 म्हणजे किती झाले? 19. म्हणजे हे 10 आणि हे 9. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या संख्या लिहायच्या आहेत. आता मोठी संख्या मी एकदा तुम्हाला लिहून दाखवतो. 400 कसं लिहायचं? 400 काय आहे? बघा 500 म्हणजे d आहे, 500 म्हणजे d आहे. तर मी आता d च्या अलीकडं जर 100 लिहिलं, d च्या डावीकडे जर मी 100 लिहिलं तर ती वजाबाकी होईल का बेरीज होईल? वजाबाकी होईल. मग d च्या अलीकडे 100 ला काय आहे? c. बघा मोठ्या अंकाच्या डावीकडे म्हणजे डावा हात माझा हा आहे बघा, इकडे असं आपण बघतो ना, तर डावा हात हा होईल माझा आणि उजवा हात होईल. तर या संख्या चिन्हाच्या डावीकडे या d पेक्षा लहान अंक मी इथं लिहिलेला आहे, तो किती आहे? 100. d किती आहे? 500. या 500 मधून डावीकडचा अंक मी काय करणार? डावीकडे लिहिलाय म्हणून वजा करणार आणि उत्तर किती आलं आपलं? 400. कुणी कोणी असं लिहिल त्याला बघा सी 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 100 200 300 400. एकच अंक आपल्याला किती वेळेस लिहिता येतो? जास्तीत जास्त 3 वेळेस. 3 पेक्षा जास्त वेळेस लिहिता येत नाही, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर हा अंक या ठिकाणी 400 साठी आपला बरोबर राहणार आहे. आता तुम्हाला 900 लिहायचंय. 900 लिहायचंय म्हणल्यावर काय लिहावं लागेल? बघा यम आहे. यम म्हणजे काय आहे? 1000. आता 900 लिहायचे म्हणजे हजारामधून किती वजा करावं लागेल? 100 वजा करावे लागतील. वजा करायसाठी ते मला इकडे डावीकडे लिहावं लागेल का उजवीकडे लिहावं लागेल? डावीकडे लिहावं लागेल. डावीकडे किती लिहायचं? सी लिहायचं. म्हणजे हे सी फॉर 100. आता हे 100 आणि 1000 तुम्ही म्हणता सर हे तर 1100 व्हायला लागले. 1100 नाही. जर डावीकडे छोटी संख्या असेल उजवीकडे मोठी संख्या असेल तर यांची रोमन अंकामध्ये कधी पण काय होत असते? वजाबाकी होत असते. हे नियम लक्षात ठेवा. उजवीकडून लिहिल्यावर आता बघा मी हेच जर एम आणि असं सी लिहिलं तर याचा अर्थ काय होईल? एम म्हणजे काय? 1000. सी म्हणजे काय? 100. यांची बेरीज होईल. का बरं? कारण सी हे मी एमच्या उजवीकडे लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे हा नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण रोमन संख्या चिन्ह लिहू शकतो. आता मला 40 लिहायचे. कसं लिहीन मी? 50 आणि या 50 मधून काय करायचे? मी या 50 मधून मी डावीकडे जर लिहिलं 10 तर याचा अर्थ होतो 50 वजा 10 म्हणजे 40. मग 50 ला मी काय लिहिणार? 50 साठी आहे एल आणि 10 साठी काय लिहिणार मी? एक्स. बघा एक्सएल. तुम्ही ज्यावेळेस कपडे आणायला जाता त्यावेळेस एक्सएल डबल एक्सएल असं माप कापड दुकानदार विचारतो तुम्हाला. शर्ट जर घ्यायचा असेल हे की नाही, एक्सएल आहे का डबल एक्सएल आहे, तर हे माप त्या ठिकाणी असतं कॉलरवरती लिहिलेलं. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते रोमन अंकामध्ये असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी हे 40चं कसं लिहायचं आहे, 70चं कसं लिहायचं, 90चं कसं लिहायचं. आता मी तुम्हाला एक दाखवतो. 97 ही मूळ संख्या आहे. 97 कसं लिहायचं? आता तुम्ही 90 कसं लिहिणार? बघा 90 लिहायसाठी आपल्याला काय करावं लागणार? 90 लिहायसाठी आपण सी आणि सी मधून
आपल्याकडे वजा काय करणार आपण x, बरोबर. 100मधून 10 वजा करणार आपण, मग किती झाले 90. 90च्या पुढे 5 6 7, बघा हे 7 आणि हे किती आहेत 90. आली ही संख्या 97. अशा पद्धतीने आपण संख्या लिहायच्या आहेत. ठीक आहे, तर समजलं तर याचा सराव करा. आवडल्यास आपण काय करा, लाईक करायचंय बरं का. आणि समजलं तर खाली आपल्याला काय करायचं, गणित सोडवून घ्यायचे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये एक नियम आहे. याच्यामध्ये I, X आणि C हे जे अक्षर आहेत, ही चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे निश्चितपणे येतात. डावीकडे एखादी संख्या असेल तर त्याच्या डावीकडे ही चिन्ह येतात. कोणती चिन्ह येतात, हीच चिन्ह येतात. त्या ठिकाणी हे येत नाही. अलग लक्षात, त्या ठिकाणी हे चिन्ह येत नाही किंवा हे चिन्ह येत नाही. ओके, किंवा हे सुद्धा येत नाही, हे सुद्धा येत नाही. चालेल, बघा आता हे चिन्ह येत नाहीत, हे चिन्ह येतात डावीकडे. तर असे काही नियम आहेत आणि असे काही नियम करा. आता थांबा, या ठिकाणी एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी देतो. तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर मला सांगायचंय. 71 ही संख्या रोमन अंकामध्ये मला तुम्ही लिहून पाठवायची आहे. ठीक आहे, ओके.